निलेश राणेंनी केलं. तुम्ही किती कोणाची बाळगू नका, मी तिथं तुमच्या मागे आहे हा विश्वास त्यांनी कणकवलीच्या जनतेने दिला. आणि त्याचबरोबर एक पालकत्व म्हणून विकासाला उद्या सत्ता आल्यानंतर जो विकासाचा निधी आहे तो सुद्धा मी देईन हा शब्द त्यांनी भर जनतेमध्ये दिला. आणि मग निलेश राणेंचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. त्याचबरोबर वैभव नाईकांचं आहे, जीजी उपरकरांचं आहे, सतीश सावंतांचं आहे, राजन तेलींचं आहे. एखाद्या सगळ्या गडबडीमध्ये एखाद्याचं नाव राहील, पण सगळे जे कार्यकर्ते, संजय आगरे, या सगळे जे कार्यकर्ते त्यांनी फार मोठी मेहनत घेतली आणि म्हणून कुठेतरी हा एक संघटनेचा विजय झालेला आहे. आणि या शहरातला आणि या मतदारसंघातला जो दहशत आहे, ही जी भय आहे, ही सगळी भय येत्या 5 वर्षात आम्ही मोडून काढणार आहोत. तुम्ही समीर नलावडे भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांचा पराभव केला, काय सांगाल? नाही, मी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव मी त्या ठिकाणी केलेला आहे. कारण मी मगाशी सांगितलं की ज्यावेळी मी 36 मतांनी मागच्या 2018 पडलो होतो, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे जे आजचे कार्याध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण, हे त्यावेळी मला त्यांनी ताकद दिली की मी भाजपचा उमेदवार म्हणून उभा होतो. आणि ज्यावेळी मी 36 मतांनी पडले तेव्हा ते कणकवलीमध्ये आले होते आणि त्यांनी अक्षरशः सगळ्या लोकांच्या समोर ते रडले, ते भावूक झाले, हळहळले. त्यांनी सांगितलं, अरे संदेश बागर कसा पराभूत होऊ शकतो, अशा त्यांना प्रश्न पडला आणि ते रडले. आणि त्यांनी मला सांगितलं, आपण हरायचं नाही, आपण पुन्हा जिंकलं पाहिजे. एक अटल बिहारी वाजपेयींची कविता आहे, ती कविता तू संपूर्ण शहरामध्ये लाव. ती कविता मी त्या ठिकाणी लावली आणि मी त्या दिवसापासून प्रेरणा घेतली की नाही, कणकवली जर संधी मिळाली तर त्याचं सोनं करायचं, लोकांच्या समोर परत एकदा जायचं आणि मग त्या ठिकाणी जिंकून यायचं. आणि आज तो विश्वास कणकवलीवासींनी मला दिलेला आहे. आणि म्हणून मी रवींद्र चव्हाणांचं सुद्धा ऋण व्यक्त करतो. त्यांनी प्रेरणा दिली. मी त्यावेळी पडलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, संदेश ही पराभव तुझा नाही आहे, तू उठ. आणि त्यांनी स्वतःच्या डोळ्यामध्ये अश्रू त्यांचे आले. ठीक आहे, राजकारणामध्ये कुठं वेगवेगळे जरी आम्ही आज असलो तरी जे त्यांनी केलं ते विसरून चालणार नाही. आज तीच जबाबदारी निलेश राणेंनी घेतली आणि निलेश राणेंनी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि ते काम सुरू केलं. या निवडणुकीमध्ये मंत्री नितेश राणेंचा 30 कोटी मागितल्याचा आरोप केला, काय सांगाल? मी नितेश राणेंना मी आव्हान दिलेलं होतं, तुम्ही सगळे पत्रकार होता, काय परत तुला सांगताय. मी सांगितलं होतं, तुमच्या पत्रकारामध्ये तुमची कोणाची चांगली ओळख असेल तर नितेश राणेंनी आता भालचंद्र महाराज यांच्या स्वयंपुरवण्याच्या देवळामध्ये यावं, तिथलं फुल उचलावं भाई समाधीचं आणि त्यांनी सांगावं की संदेश पाटलांनी पैसे मागितले. आज तुम्ही येत नसाल समजा तर सकाळी 7 वाजता या, आम्ही येतो. आले का नितेश राणे? त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं का? म्हणजे ते पूर्ण खोटं बोलतात. त्यांचं काय झालं, सगळ्या मतदारांना पैसे वाटले बेप्रमाणात आणि लोक फुटत नाहीत, संदेश बागळच करतात लोक. मग करायचं काय? मग संदेश बागळ बदनाम करूया, त्याला विकत घेऊया. ते कणकवलीची जनता त्याला विकत मिळेल आणि आता संदेश बागळ विकत मिळेल असा त्यांचा भ्रम झाला. पण लोकांनी त्यांना या निकालातनं उत्तर दिलेलं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. 4 लोकांच्या बागेत तुम्ही जाता, त्यामध्ये धृतराष्ट्राप्रमाणे राहू नका. काय नेमकं चाललंय, काय कारभार झाला, का लोक त्या ठिकाणी विरोधात आहे, ह्याचं सुद्धा कुठेतरी आत्मपरीक्षण हे नितेश राणेंनी त्या ठिकाणी करावं. कारण ते सुद्धा आता आमदार आहेत, 3 वेळा पालकमंत्री आहेत, त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. प्रश्न असा आहे की मला शहराचा आता विकास करायचा आहे. कणकवलीकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी कुठेतरी सत्याचा विजय झाला, प्रामाणिकपणाचा विजय झाला आणि मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडलो. मी कणकवलीकरांवर पूर्ण विश्वास ठेवला की चल मी जनतेमध्ये जातो, लढतो आणि जिंकून येतो. हा विश्वास मी कणकवलीकरांना ठेवला आणि तो कणकवलीकरांना तो विश्वास माझा सार्थ ठरवला. आणि म्हणून माझा कणकवलीकरांबद्दल फार मोठा सार्थ असा अभिमान आहे आणि मी सगळ्या मतदारांची आणि कणकवलीकरांचा मनापासून आभारी आहे. मिळालेलं आहे. आम्ही अजिबात कुठेही माजणार नाही, उठणार नाही. जनतेची सेवा कशी करता येईल या 5 वर्षामध्ये आणि कणकवलीचा शाश्वत विकास म्हणजे मूलभूत सुविधा, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण हे देऊच, पण काहीतरी ठळक काम कणकवली शहरासाठी आपल्याला करावं लागेल आणि ती भूमिका माझी या पुढच्या काळामध्ये राहील. कारण मी कणकवली करायला शब्द दिलेला आहे. आणि म्हणून अजून एक सांगतो, खरं तर मी आज माझ्या डोळ्यात जे अश्रू आहेत, भाजपचे आजचे कार्याध्यक्ष आहेत. त्यावेळी मी मागच्या वेळी भाजपचा उमेदवार होतो 2018 त्यावेळी माझा पराभव झाला 36 मतांनी. त्यावेळी रवी चव्हाण कणकवलीमध्ये आले आणि रडले. एकटा म्हणून आज जसं मी रडतो त्यांना वाईट वाटलं की हा संदेश पाटील इथं पराभूत झालाय. संदेश, अटल बिहारी वाजपेयींचं तू कविता लाव आणि पुढच्या वेळी तू निवडून आलं पाहिजे. ती प्रेरणा घेतली आणि मी आज त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. आणि मी तुम्हाला म्हणजे विरोधकाचं सुद्धा मोठेपण सांगतो, जो माझ्यासाठी त्यांनी ताकद लावली, लढला माझ्यासाठी. आणि ज्यावेळी मी पराभूत झालो 36 मतांनी त्यावेळी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्या अश्रूचं मी